ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय। अखंड ब्रह्मचार्य अखंड सर्वकार्येषु अखंड विद्यमानाय ग्रहण करिष्यामि। अखंड मंगलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अभयं सत्त्वसंशुद्धिज्ञानयोगव्यवस्थिति दानं ब्रह्मस्य यज्ञस्य स्वाध्यायस्य पर्यवनम् अहिंसा सत्यक्रोधस्य त्यागशान्तिरपैशुनं दया भूतेष्वत्वं मार्दवं वीरचापलम् तेजस्वाग्निः स्वच्छभद्रोनातिमानिता भवन्ति सम्पदं देवीं व्यापिधारतस्य भारत। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभूत्थानमधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि योगे योगे। ॐ भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बन्धनं मृत्युमुक्षीयमामृतात्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। आता तू मला या सृष्टीवर कशासाठी पाठवलंय? माझं काय प्रयोजन आहे? भगवंता विठ्ठला मला तू निमित्त बनवलंय का? तुला माझ्या द्यायची एक प्रामाणिक एक व्यक्तित्व नेतृत्व आणि कर्तृत्व असा विकसित अंतःकरण करून या संसारी जीवांचा उद्धार करायचा आहे, त्यासाठी पाठवलंय का विठ्ठला मला तू? असं भगवंताला प्रार्थना कर. शांत बुद्धी स्थिर शरीर स्थिरता बघा. पक्षींना सांगा, पक्षी बघा आपलं उडतात, त्यांना कोणी सांगण्यासाठी आहे का? त्यांना कोणी उठण्यासाठी आहे का? ते ऑटोमॅटिक आपल्या वेळावर उडतात, आपल्या वेळावर जेवण करतात. सूर्य भगवंताला सांगा लागतं का बाबा तू ये? तो बरोबर सकाळी येतो. मग मनुष्याला काय सांगावं लागतं? याचं कधी चिंतन केलं ते? कधी भगवंताला विचारलंय का? हल्के से हाथ आपस में दर्शन करा. हलका से ठेवा, डोळ्यावर ठेवा. त्यानंतर साऱ्या चेहऱ्यावर असं फिरायचं, घुमायचं. हाथ से डोळे उघडे मला कसं वाटलं? श्वास घेऊन वरती ये.
15 वेळेस करायचं. गती त्यानंतर पुढं तुमची बॉडी रिलॅक्स करायची. आज मी योगा करीणार आहे, तुम्हाला हार्ड योगा नाही करीणार. तुमचे माइंड एकदम रिलॅक्स झालं पाहिजे, शरीर एकदम रिलॅक्स झालं पाहिजे, तुम्हाला असं आनंद वाटला पाहिजे मधून. असं एकदम योगा करीन आहे तुम्हाला आज. कारण तुम्ही पावले खेळता सगळं करता मला समजत ना, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे करत नाही तर माझ्यासोबत गण भेटा जण आता याच्यासाठी दुखतात की ते संकेत देत आहे. तू ह्या हाताने जे कर्म करतोय ना, या हाताने तू कर्म करतोय ना, आणि तुला एक कर्म करायची शक्ती आहे ती तुझी शीन होती. तुझे शरीर मधलं हे होते, फुसफुस होते, ती संकेत देते आपल्याला. त्याच्यामुळे हात दुखत आहे. हात कोण दुखतात? जेव्हा आपल्या शरीरामध्ये कमजोरी होती ना तेव्हा हात दुखतात. हा कडकड वाजते, कडकड कोण वाजते? अंदरमध्ये जे विटामिन असतात ते विटामिन कमी झालेले. आता तर ते मला माहिती ना, कारण तुम्हाला कधी लहानपणापासून कोणी व्यायाम शिकला नाही. बस चालू आहे शाळेत वावरात इकडं तिकडं उड्या मारा बस. आपल्या भुजा चांगल्या पाहिजे, आपलं पुरं शरीर मजबूत पाहिजे. चांगले शिकले उगले तर लग्न पण चांगलं होतं. मला सगळे आयुर्वेदिक पुरण आहे मला. पोरी खेळली उभे जाते, पोरी पाला ते पोरी. मग काय पहिले तिकडे चहा त्यांना काय केलंय, आपलं स्वतःला दाब पिलं नाही. ही दुनिया अशी चालती. आणि तुम्ही तुम्ही प्रत्येक ऍक्टिव्हिटी तुम्ही 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 दाब पिशाल. वाबडे उघडे केलं तर असं बोल की कारण आजकाल 30 वर्ष झाल्यानंतर कोणी म्हणतो पोट म्हणतो बाप कंबर दुखते. त्याच्यानंतर कोणी म्हणतं मला पोटच दुखते. कोण आता अन्नच पचत नाही. कोण पचत नाही की आता ते खराब आहे ना. उलट फिरवा, डोळे बंद ठेवले जाऊन चांगले. कारण पूर्ण मान आहे ना रे रिलॅक्स होऊन तुमच्या शरीराचं काय उगम काय आहे, त्याच्यानंतर तुमचे डोळे, त्या डोळ्यामध्ये काय काय आहे, नाक आहे, नाकाची जी ऐकण्याची शक्ती आहे ती शक्ती काय आहे ती सांगायला तुम्हाला मी ना अनुभव करून काय ते अनुभव. प्रत्येक शक्तीचा आपला एक अनुभूती असते. ते अनुभूती तुम्हाला मी करून देईन. गल फिरवायची फिर की असं बाबाचे दिवस थांबला तुझं की त्याला मी असं शिकून देते. कम से कम 20-25 असं शिकला तू. आणि आज मस्त गावामध्ये मस्त की आजकाल बारीक असा हात लावायचा, असा हात लावायचा, दम्मा नाही करायचं. कोणी कोणी गॅस पण सुट राहिलं काहून. त्यानंतर हाताचा ठेवा उजवा. उजवा हात कोणता आहे? उजवा हात आहे का? उलटी करा. 1 2 3 4 5 6 7 8 9. उजवा हात कोणता आहे? डावा. डावा.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 पुन्हा उजवा हात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा आता माग नेऊन पुढं उचलायचं हा रेडी असं करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 3 4 5 6 7 8 9 10 चमचा याच्यामध्ये यायचं ताडासन झाले पुन्हा त्यानंतर काढायचं नसताना असं खाली जमीन टेकलं तरी चालेल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 रिलॅक्स असं कसं मध्ये ताडासन पुन्हा पुढे झोकायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 रिलॅक्स बेमीच्या एकूण एक हात लावायचा एकूण एक हात लावायचा अशी करा मोठ्या जुगा बाहेर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 रिलॅक्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 रिलॅक्स हा चला पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 श्वास सोडायचा 1 18 19 20 21 22 23 रिलॅक्स घ्या असं फोल्डिंग करायचं त्यानंतर येणार आधी बघून घ्या पाठीमागं डावा हात पाठीमागं नेऊन उजवा हात असं घालायचा असं पकडायचं पायाला पकडा असं पकडायचं घालायचं त्याला काय लागतं सगळ्यांनी आलं बघा सगळ्यांनी कुठू नका हे असं तुम्हाला जे शिकवतो ना मी हे आलं त्याच्यानंतर तुम्हाला हे येणार हे जे शिकवलं तुम्हाला हे येणार हे आल्यानंतर मग तुम्हाला हे आलं हे असं त्यानंतर हे केलं असं केलं असं घालायचं आपण जसं आता करत होतो ना ते असं हां तसं असं कर तो पलीकडचा हात हां हे पकड हां आणि त्यानंतर ह्यो हात आहे ना असं मागले हां बस जमलं हे असं हां पलीकडचा हात घे तुम्हाला चाललंय असं हां जमलं बघा याला पण जमलं तू पण कर अरे बैस खाली असं मांडी बस ना हां मागे
असं कर जमलं. तू बस पुढं. तू बेस. त्याला आता त्याला शीर्षासन कोणला कोणला येतं? शीर्षासन तुम्हाला काय सांगितलं होतं? असं हवे बेटा. झटक्यानं करू एकदम रिलॅक्स कर ना अभ्यास बाकी ते काय. हे बघ तू सांगतो मी तू करू त्यांना आपण करू शकतो. कर कर कर. हां रिलॅक्स आहे दम म्हणा. झटकन मारू झटकन मारू. पहिले हातावर बॅलन्स कर. हातावर बॅलन्स कर. हां बस थांबायचा प्रयत्न कर. जमलं याला पण जमलं मला. तू पण करू शकतो. हां हातावर बॅलन्स कर. तू पण कर. हातावर बॅलन्स कर. होतंय झालं बघा. झालं माणसं हे पाय ना सरळ करायचे आणि हातावर कर बॅलन्स. हे हात थोडे जवळ घे. बस हे आता हे हातावर कर बॅलन्स. कर बॅलन्स कर. हे पाय सरळ कर. हां पाय आपस मध्ये चिपक थोडं. सरळ वा जमलं बघ. थोडंसं घ्या खालच्या पायावर करणं कंट्रोल करणं. नाही ते उठ आता. उठा. उठ. उचल रे वर जरा. हा जवळ येऊन द्यायचं. पाय डोकं पायापाशी आलं पाय बघा. डोकं पायापाशी आलं पाय. हळूहळू पाय मागं सारखवायचं. डोक्याकडे यायचं वर. हात जवळ कर. आता जवळ कर. असं करा बाय. त्यानंतर अशी पकड बाय. जमला सगळे नाचू राहिले. असं करा. हां असं करा. सगळे डिस्को करते. असं कर की असं कर ना. असं करून जो पाय पकड म्हणजे असं घ्यायचं. असं करायचं. आपलं बघा ना. कोणा जमलं बाई. त्यानंतर हे वृक्ष आसन. इथे जमून बघा सगळ्यांना. ज्यांच्या बॅटिंग काय झालं मला. साधे घालायची डंगळा मंगळा. सगळे नाचू राहिले कारण कोणाचं बॅलन्स नाही झालं. फक्त एक 5-6 जण सोडले तर. मग आता कोण येणार. बॅलन्स करा असं. नाचू झालं वरती कर. असं नाही. पकडा असं मग दामाला बॉडी पकडा. या तरी पकडा. पकड बारकी तुझी केलं. दमान बसायचं. असं बघून घे. असं दमान बसायचं. दमान बसता मग तुम्हाला हे शिकून बघा. असे बसले मग त्याच्यानंतर असं बॅलन्स करायचं. त्याच्यामुळे मी तुम्हाला ते शिकत होतो. हां चाल करा बॅलन्स. दमान नाचा. हनुमान दंड. हे हनुमान दंड एकदा शिकला मग बघा तुमची किती. हे आले हनुमान दंड. त्याच्यानंतर पर्शदन पलटदन. सर्व लायशा
फेकायचा हात पुरं पुन्हा फेक. हे सगळं तुम्हाला शिकायचे. थोडं बाजू सरळ बाजूला. त्यानंतर शेरदान याला म्हणतात शेरदान. हे तर तुम्ही माश आहे ना. मग बघ त्याला चक्रधन. पहिल्यांदा सपाट्या अलग अलग सपाट्या आहे. त्याच्यानंतर हे त्यानंतर दुसरा अभ्यास असं करून असं पुढं सरळ ठेवायचं. पुन्हा इकडं पुन्हा इकडं भरपूर आहे असं. हे तुमचं तुम्ही करून घेतले जमून जायचं पुढे. कळलं का? चला पुढचा झोपा. भुजंगासन. चला धनुरासन. हात पकडा. पकडले. त्यानंतर दमन उचला. उचला जेवढं उचला. उलटा फिरवता. असं आहे. हात पकडायचे. हात पकडा आल्लाच असं म्हणजे असं हात नाही बघ हे असं. जो बंद मी शेपटली तो बंद नीती.